अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघा 26 ऑगस्ट सोमवार। खरं तर उद्या असणारा सोमवार हा श्रावण मासातील चौथा श्रावणी सोमवार आहे आणि योगायोगाने या सोमवारच्याच दिवशी या श्रावण मासातील अत्यंत महत्त्वाची आणि पवित्र तिथी आलेली आहे। आपल्यापैकी अगदी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या 26 ऑगस्ट या सोमवार रोजी आलेली आहे गोकुळ अष्टमी। श्रावण मासामध्ये जी अष्टमी तिथी येते या अष्टमी तिथीला आपण गोकुळ अष्टमी असं म्हणतो आणि हा जो दिवस आहे हा दिवस संपूर्ण महाराष्ट्रात अगदी देशभर मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। हा दिवस भगवान श्री विष्णू भगवान श्री कृष्ण यांना समर्पित असतो। बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच कृष्ण अष्टमीचा म्हणजे उद्या असणाऱ्या अष्टमी तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। उद्यापासून तुम्हाला ही एक वस्तू आपल्या जवळ ठेवायची आहे किंवा उद्या कृष्ण अष्टमीला ही एक वस्तू तुम्हाला कृष्ण भगवानांना अर्पण करायची आहे। ही एक वस्तू जर उद्याच्या दिवशी तुम्ही घरात आणली, भगवान श्री कृष्णांना अर्पण केली आणि अर्पण केलेली ही वस्तू जर तुम्ही तुमच्या सोबत ठेवली तर तुमच्या आयुष्यामध्ये असणारं सगळं दारिद्र्य हे नष्ट होईल। घरात असणारी गरिबी ही कमी होत जाईल। तुमच्या मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल। तुमच्या जीवनामध्ये सकारात्मकता येईल आणि सगळं काही तुमच्या मनासारखं घडत जाईल। अत्यंत प्रभावी उपाय आहे। वर्षातून फक्त एकदाच हा उपाय करता येतो। उद्याचा दिवस उद्याचा योग हा अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वात मोठा आहे, कारण उद्या श्रावणातील चौथा सोमवार आणि चौथ्या सोमवारच्या दिवशी आलेली ही अष्टमी आहे। प्रत्येकाने उद्या आवर्जून या पद्धतीने हा उपाय करा। खरं तर गोकुळ अष्टमी तुम्ही कॅलेंडरमध्ये बघितलं असेल तर मंगळवारच्या दिवशी दिलेले आहे, म्हणजे 27 ऑगस्ट मंगळवार रोजी गोकुळ अष्टमी आहे। पण प्रत्येक वर्षी गोकुळ अष्टमीचा जो उपवास व्रत आणि ज्या सेवा असतात ह्या सगळ्या सेवा आपण आदल्या दिवशी करतो। त्यामुळे उद्याच्याच दिवशी उपवास करायचे, व्रत करायचे आहे, ज्या सेवा आहेत त्या सगळ्या आपल्याला उद्याच्या दिवशी करायच्या आहेत। ठीक आहे, आता आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट उद्याच्या दिवशी आणायची आहे किंवा बाजारातून खरेदी करायची आहे ती म्हणजे पोहे। सगळ्यांनाच माहिती असेल की कृष्ण भगवानांना जर सर्वोत्तम प्रिय असणारी कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे पोहे। पांढरे पोहे एक पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो जेवढे तुम्हाला आणायचे असतील तेवढे तुम्हाला बाजारातून घरी घेऊन यायचे आहेत। हा उपाय किंवा ही सेवा तुम्ही दिवसभर सकाळपासून रात्री 12 पर्यंत कधीही तुम्ही ही सेवा किंवा हा उपाय करू शकता। फक्त घरातील पोहे वापरायचे नाहीत तर उद्याच्या दिवशी नवीन खरेदी करून पोहे आणायचे आणि नवीन खरेदी करून आणलेले जे पोहे आहेत त्याचाच हा उपाय करायचा। सगळ्यात पहिले काय करायचं, आपल्या देवघरामध्ये बाळकृष्णांची मूर्ती, फोटो जे काही असेल तर त्यावरती थोडंसं पाणी घालायचं, शुद्ध थोडंसं दूध घालायचं, पुन्हा पाणी घालायचं। ही मूर्ती जी असेल ती स्वच्छ धुवून अभिषेक घालून घ्यायची। फोटो असेल तर थोडं पाणी घालून तो पुसून घ्यायचा। ठीक आहे, आणि एक प्लेट घ्यायचं, पंचधातूचं असेल, चांदीचं असेल, ताम्हण असेल, जे कुठलं प्लेट असेल तर त्या प्लेटमध्ये भगवान श्री हरिकृष्णांची ही मूर्ती किंवा जो फोटो आहे तो ठेवून द्यायचा। ठीक आहे, बाळकृष्णांची बघा छोटी मूर्ती असते, तुम्ही ही मूर्ती घेतली तरीही चालेल। बाळकृष्णांची, कृष्ण भगवानांची कुठलीही मूर्ती, कुठलाही फोटो चालणार आहे। ज्यांना हा उपाय करायचा त्या आम्हाला उपाय करायचा, पण आमच्या घरामध्ये अजूनही आम्ही बाळकृष्णांची किंवा कृष्ण भगवानांची मूर्ती आणलेली नाहीये, तर तुमच्या घरात जर व्यंकटेश भगवानांची मूर्ती असेल किंवा तुमच्या घरामध्ये जर भगवान श्री विष्णूंची मूर्ती असेल तर तुम्ही या उपायासाठी ती घेतली तरीही चालेल, कारण ही सगळी अवतारं, ही सगळी जी रूप आहेत ही भगवान श्री हरी विष्णूंचीच रूप आहेत। ठीक आहे, आता जी कुठली मूर्ती घेतलेली आहे ती त्या ताम्हणात किंवा त्या प्लेटमध्ये ठेवायची आहे। त्या मूर्तीला हळदी कुंकू थोडंसं अर्पण करायचं आहे, थोडे अक्षता अर्पण करायचे आहेत। मनात जी इच्छा असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्हाला कृष्ण भगवानांना प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये पूर्ण मूठ भरेल एवढे पोहे घ्यायचे आहेत। मुठीमध्ये पांढरे पोहे घ्यायचे आहेत। या पोह्यांच्या वरती तुम्हाला थोडंसं एक किंचित तुम्हाला अत्तर स्प्रेड करायचे, जास्त नाही, लक्षात ठेवा। थोडंसं कुठलंही अत्तर घ्या तुम्ही,
ही नात तर घ्या, चमेली घ्या, मोगरा घ्या, गुलाब घ्या, कुठलंही चालेल. फक्त एक किंचित तुम्हाला अत्तर घ्यायचं आहे आणि ते अत्तर स्प्रेड करून तुम्हाला हे पोहे त्यामध्ये मिक्स करायचे आहेत. आता आपल्या उजव्या हातामध्ये हे पोहे पकडायचे आहेत, हाताची मूठ बंद करायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये जे श्री गोविंद दामोदर स्तोत्र दिलेलं आहे, श्री गोविंद दामोदर स्तोत्र, गुगललाही तुम्हाला मिळेल किंवा यूट्यूबलाही मिळेल. फक्त तिथे सर्च करा गोविंद दामोदर स्तोत्र, श्री गोविंद दामोदर स्तोत्र. हे स्तोत्र तुम्ही गुगलला किंवा यूट्यूबला टाका, तिथे तुम्हाला येईल. तुम्ही श्रवण केलं तरीही चालेल किंवा बघून म्हटलं तरीही चालेल. नित्यसेवेचं असं जर पुस्तक तुमच्याकडे असेल तर 167 पानावरती श्री गोविंद दामोदर स्तोत्र दिलेलं आहे. हे स्तोत्र तुम्हाला म्हणायचं आहे. बघा, व्यवस्थित ऐका, थोडंसं म्हणून दाखवते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, जिव्हे बिभस्मा मृतमेत देवम, गोविंद दामोदर माधवेती. गोविंद गोविंद हरे मुरारे, गोविंद गोविंद मुकुंद कृष्ण, गोविंद गोविंद रथापणाने, गोविंद दामोदर माधवेती. हे संपूर्ण स्तोत्र तुम्हाला फक्त 4 ते 5 मिनिटं लागतील. हे संपूर्ण स्तोत्र म्हणेपर्यंत हाताच्या मुठीत असणारे जे पोहे आहेत ते थोडे 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 भगवान कृष्णांच्या मूर्तीवरती सोडायचे. थोडे थोडे पोहे भगवान कृष्णांच्या मूर्तीवरती सोडायचे आणि हे स्तोत्र म्हणायचं. पुन्हा एकदा थोडंसं म्हणून दाखवते. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, जिव्हे बिभस्मा मृतमेत देवम, गोविंद दामोदर माधवेती. गोविंद गोविंद हरे मुरारे, गोविंद गोविंद मुकुंद कृष्ण, गोविंद गोविंद रथापाणे, गोविंद दामोदर माधवेती. ठीक आहे. हे संपूर्ण गोविंद दामोदर स्तोत्र म्हणेपर्यंत हे थोडे थोडे पोहे तुम्हाला त्या मूर्तीवरती अर्पण करत राहायचे आहेत. संपूर्ण स्तोत्र म्हणून जर 5 मिनिटात संपूर्ण स्तोत्र म्हणून होईल. त्यानंतर आपले जे पोहे आहेत तेही अर्पण करून होतील. यानंतर देवघरात लावलेला जो दिवा असेल तो कृष्ण भगवानांना ओवाळायचा, उदबत्ती ओवाळायची, थोडंसं धूप दाखवायचा, म्हणजे कापूर पेटवा किंवा वाटी धूप असेल त्याचा धूर घरामध्ये करा. एक सकारात्मकता वाटेल, प्रसन्नता वाटेल. हे सगळं आपलं करून झालं की त्याच्यानंतर ही कृष्ण भगवानांची मूर्ती जी आहे ही अशीच त्या पोह्यांमध्ये दिवसभर ठेवून द्यायची. अगदी दिवसभर ही कृष्ण भगवानांची मूर्ती अशीच ठेवून द्यायची. दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी सकाळी उठलं, स्वच्छ स्नान वगैरे सगळं आपलं आवरलं की त्याच्यानंतर ही मूर्ती तिथून काढायची. जी मूळ जागा असेल त्या ठिकाणी ही मूर्ती ठेवून द्यायची. मात्र या मूर्तीवरती अर्पण केलेले जे पोहे आहेत हे पोहे तिथून बाजूला काढायचे. सगळे पोहे त्या प्लेटमधून बाजूला काढायचे. एक सफेद रंगाचं कापड घ्यायचं आणि त्याच्या पांढऱ्या रंगाच्या कापडामध्ये हे पोहे घालायचे आणि त्याला एक घट्ट गाठ मारायची. आता ही अभिमंत्रित केलेली पोह्यांची जी पोटली आहे ही नेहमीच आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लटकवून ठेवायची. याने घरात नेहमी सकारात्मकता राहील, लक्ष्मीची प्राप्ती राहील, घरामध्ये सुख येईल, मनातील इच्छा पूर्ण होईल, भगवान श्री कृष्णांचा आशीर्वाद तुम्हाला अखंड प्राप्त होईल. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, वर्षातून एकदाच करता येणारा उपाय आहे. आवर्जून करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा.